मार्केट क्लोज झाल्यानंतर आज आलेले आहेत आपले जीडीपीचे आकडे आणि जीडीपीच्या स्तरावरती सुद्धा मार्केट सारखी सध्या आपल्याकडे हालत आहे. आपण जर आकडे जर बघितले तर ते असे खास असे नाहीयेत, पण मार्केटनं ज्याप्रमाणे अपेक्षा केली होती त्याप्रमाणे तर नक्कीच आहेत. ओके. तर म्हणजेच एकंदरीत आपण म्हणू शकतो का संमिश्र स्वरूपाचे हे जीडीपीचे आकडे आलेले आहेत. आता इथे आपण बघूया. आता ही आपल्याकडे जी काही आलेली आहे जीडीपी ऑक्टोबर आणि डिसेंबर महिन्यातली जी आहे जीडीपीचे आकडे ते आता आलेले आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्याचे जीडीपीचे आकडे. आता हा आपला जीडीपी 6.2% आहे आणि हाच जीडीपी मागच्या वर्षी आपल्या ह्याच तिमाहीमध्ये आता हे जे आकडे आलेले आहेत हे आलेले आहेत आपल्या डिसेंबर तिमाहीचे आकडे. पण मागच्या वर्षी आपल्याला ह्याच डिसेंबर तिमाहीमध्ये आपली जीडीपी 8.4% पर्यंत होती. ओके. आणि आता हा आपल्या साधारण 2024-25 वर्षाचा आपला इकॉनॉमीचा जो काय जीडीपी आहे, तो जो वाढण्याचा अंदाज तो आपण 7.5% पर्यंत सरकारने ठेवलेला आहे. आणि आता आपल्याकडे जानेवारी महिन्यामध्ये जे काही आपले जीडीपीचे आकडे आलेले होते आणि त्यामध्ये आपला विकास दर हा 6.4% आसपास होता, का जो 4 वर्षाच्या सगळ्यात कमी होता. ओके. आणि नंतर 2023-24 ला सुद्धा आपल्या जीडीपीची ग्रोथ रेट आहे ती जवळ-जवळ 8.2% पर्यंत होती. ओके. आणि त्याच्यापुढे जर आपण आणखी बघितलं तर 2024-25 च्या पहिल्या तिमाहीमध्ये आपला जीडीपी ग्रोथ 6.7% होता आणि पण परत दुसऱ्या तिमाहीमध्ये आपला हा जीडीपी ग्रोथ 5.4% पर्यंत आलेला होता. तर म्हणजेच आपण बघतोय का हा आपला जीडीपी दर 8.2% पासून खाली आला, परत 6.7% पर्यंत गेला, परत खाली आला, 5.4% पर्यंत आला, परत 6.5% पर्यंत आला आणि परत 6.2% पर्यंत आलेला आहे. म्हणजेच जर आपण बघितलं असेल याच्यावर लोअर लेवल आहे तो जवळ-जवळ 5.4% चा आहे आणि जर अप साइड जर बघितली तर ती आहे साधारणतः 8.4%. तर एकंदरीतच इतका काही फरक पडलेला नाही. आकडे काही खूप खराब असे आलेले नाहीये. ओके. पण आता सध्या जीडीपी ग्रोथ कमी झालाय. आपण तो आता पॉइंटमध्ये कमी झालाय. पण मार्केटला सध्या काहीतरी न्यूज लागत असते आणि त्यामुळे आपण जर त्या पॅरामीटरवरती बघितलं, तर इतके काही खास उत्साहवर्धक असे आकडे आलेले नाहीत. आता आपल्याला कोणत्या सेक्टरमध्ये कोणत्या प्रकारची जीडीपी आलेली ते आपण जाणून घेऊ. मायनिंग सेक्टरमध्ये जर आपण बघितलं जीडीपी आपला 2024 चा क्वार्टर 3 चा जो होता तो आणि आत्ताचा आलेला 4.7 वरनं आपण 1.4% पर्यंत खाली आलेलो आहोत. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरची जी आपली ग्रोथ आहे ती 14% वरून 3.5% पर्यंत आली. आपल्या इलेक्ट्रिसिटीची ग्रोथ ही 10% वरून ही 5% पर्यंत आलेली आहे. कन्स्ट्रक्शन ग्रोथ आहे 10% वरून 7% पर्यंत आलेली आहे. फक्त ॲग्रीकल्चर ग्रोथ वाढलेली आहे 1.5% वरून 5.6% पर्यंत गेलेली आहे. शेतीच्या क्षेत्राची ग्रोथ वाढलेली आहे. बाकी ट्रेड आणि आपले हॉटेल्स वगैरे त्याची ग्रोथ ही 8% वरून 6.7% पर्यंत आलेली आहे. त्याच्यानंतर फायनान्शियल आणि आपल्या रिअल इस्टेट सेक्टर मधली ग्रोथ ही 8.4% पर्यंत 7.2% पर्यंत खाली आलेली आहे आणि पब्लिक ऍडमिन आणि सर्व्हिस ग्रोथ आहे ती फक्त 8.4% वरनं 8.8% पर्यंत आलेली आहे. म्हणजे एकंदरीत आपली कुठली ग्रोथ वाढलेली आहे आपण त्याचे जर आकडे बघितले तर हा आपला पब्लिक ऍडमिन अँड सर्व्हिस ग्रोथ त्या ठिकाणी वाढ झालेली आहे आणि शेती क्षेत्रातली ग्रोथ आपल्याला त्या ठिकाणी वाढ झालेली आहे. या दोनच सेक्टरमध्ये फक्त वाढ झालेली आहे. बाकीच्या सगळ्या सेक्टरमध्ये आपल्याला ही निगेटिव्ह ग्रोथ बघायला भेटलेली आहे. आता आपण पाठीमागच्या 5 वर्षाचा आपला जीडीपीचा काय हालत होती जरा ती जाणून घेऊया. 2020 साली कोविड आता आणि त्यामुळे आपली जी काही जीडीपी ग्रोथ होती ती निगेटिव्ह 5.8% पर्यंत गेलेली होती. 2021 मध्ये आपली जीडीपी ग्रोथ ती जवळजवळ 9.7% च्या आसपास आलेली होती. म्हणजे एकदम बंपर रिबाउंड भेटला. ओके. 2022 ला परत आपला 7% पर्यंत आपली जीडीपी ग्रोथ आली. त्यानंतर ती खाली 5.8 परत 9.7 त्याच्यानंतर 7 आणि त्यानंतर 2023 ला परत जरा थोडी वाढली जीडीपी ग्रोथ 8.2% पर्यंत गेली आणि 2024 ला हा आपला 6.4% पर्यंत खाली आलेली आहे. म्हणजेच आपण गेल्या 5 वर्षामध्ये जर बघितलं तर ही आपली जीडीपी ग्रोथ आहे
ही सगळ्यात कमी लेव्हलची आहे. तिथं आपण ही गोष्ट जाणून घेतली पाहिजे. आता तेव्हा याचा मार्केटवरती काय परिणाम होतो, ते आता आपण आपल्याला सोमवारीच आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटेल. पण आता ह्या जी-डी-पीसाठी जे काही आपलं बेस इयर मानलेलं जातं, ते मानलं जातं 2011-12 म्हणजे 2011-12 हे आपल्या जी-डी-पीचं साधारणतः बेस इयर आहे. ते त्या ठिकाणी मानलं जातं. आणि आताच आपले फॉरेक्स रिझर्व्हचे जे आकडे आलेले आहेत, ते आलेले आहेत. फॉरेक्स रिझर्व्ह आपला मागच्या महिन्यामध्ये $635 बिलियन होता. ओके. $635 बिलियन आपला फॉरेक्स रिझर्व्ह हा पाठीमागच्या महिन्यामध्ये होता. तो आता आपला वाढून $640 बिलियन झालेला आहे. $5 बिलियन ची वाढ आपल्याकडं फॉरेक्स रिझर्व्हमध्ये झालेली आहे. तर ही एक समाधानाची गोष्ट आहे. ओके. आणि तेव्हा आता ह्या आपल्यासाठी जी आहे ही सगळ्यात महत्त्वाची घडामोड होती. तेव्हा जी-डी-पीचे आकडे तर आलेले आहेत. पण ते कसे आलेले आहेत? हा जी-डी-पी नेमकी किती आलेला आहे? तर हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं होतं. आणि एकंदरीतच जर आपण बघितलं तर ही जी जी-डी-पी आहे आपली, ही गेल्या 5 वर्षातली सगळ्यात लोएस्ट जी-डी-पी आहे. हे आपण त्या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजेच आपल्या विकासाची ग्रोथ आहे ती गेल्या 5 वर्षातली सगळ्यात कमी आहे. आणि फिर भी तर म्हणजे अजूनही असं म्हणतात का आपल्या जी-डी-पीमध्ये आपल्याला मजबूत ग्रोथ सुद्धा बघायला भेटू शकते. आणि माझं असं म्हणणं आहे, की 7 पर्यंत आपण साधारणतः पुढच्या तिमाहीच्या आसपास आपण जाऊ शकतो. ओके. म्हणजे इतकं काय आपलं काही खराब हालत नाहीये. ओके. आणि तेव्हा आता हे जे आकडे आलेले आहेत, ते आकडे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते. म्हणून हा सगळा व्हिडिओ मी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. ओके. आणि तेव्हा अर्थातच आता इथे आपण थांबतोय आणि ह्या व्हिडिओत कुठल्या प्रकारचा खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला तुम्हाला दिलेला नाही. आपण ही गोष्ट लक्षात घ्या आणि कुठलाही ट्रेड घेताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड घ्या. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.